श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् उत्तमपुरुषस्त्वन्यः झाला उत्तमपुरुषस्त्वन्यः उत्तमपुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः बिभर्त्यव्यय ईश्वरः उत्तमपुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः यः लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः असे पद आहेत. अन्वय नाही केला तरी चालतो, सरळच आहे ते. उत्तमः पुरुषः तु अन्यः, तु अन्यः उत्तम पुरुषः परमात्मा इति उदाहृतः. अर्थ असा आहे, माके द्वाविमो पुरुषो लोके शरक्षा अक्षरे वच. पुढे काय, क्षर सर्वाणी भूतानी आणि कूटस्थ अक्षर उच्यते. तर या ठिकाणी जे दोन पुरुष सांगितले, क्षर आणि अक्षर, ज्याचा नाश होतो, जो क्षर पावतो, क्षर होतो, त्याला म्हणतात क्षर पुरुष. आणि जो एक कूटस्थ जीवरूप आहे असा कूटस्थ रूप असणारा हा अक्षर पुरुष. आणि त्या आतू परंतु त्या दोघाहून अन्य हा नाम भिन्न वेगळा असा तिसरा उत्तम पुरुष आहे. आणि त्या उत्तम पुरुषालाच परमात्मा असं सांगितल्या जातं. अशी वरची ओळ आहे. खालची ओळ असं आहे, जो परमात्मा सांगितल्यावर तोच परमात्मा, या म्हणजे जो परमात्मा लोकत्रयम आविश्य, या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून संपूर्ण त्रैलोकातील सर्व जीवांचं भरण पोषण आधार सत्ता स्फूर्ती देतो असा अविनाशी नाशरहित असतो त्याला ईश्वर म्हणतात. जो अविनाशी असून जो सर्वांचं ईशन करतो, सर्वांचं ईशन करतो म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. सरळ अर्थ असा आहे, क्षर आणि अक्षर याहून भिन्न असणारा जो पुरुष त्याला पुरुषोत्तम म्हणतात, त्यालाच परमात्मा असं सांगितलं जातं. आणि जो परमात्मा सांगितला गेला वेदांतामध्ये, तोच परमात्मा या तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं भरण पोषण करणारा असा अविनाशी आणि सर्वांचं ईशन करणारा असा ईश्वर आहे, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर दोन पुरुष सांगितले. ते कोणते दोन पुरुष सांगितले? तर क्षर आणि अक्षर त्याहून विलक्षण. आता अन्य म्हटलं तर विलक्षण काय आहे? अक्षरापेक्षा विलक्षण काय आहे? क्षर आहे नाशवान आणि अक्षर आहे अविनाशी. अक्षर अविनाशी असला तरीसुद्धा तो परप्रकाशी आहे. आणि हा तिसरा पुरुष सांगितला दोघाहून वेगळा, तो प्रकाशक आहे.
क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांचं प्रकाशन करणारा आहे. तो केवळ चेतन स्वरूप आहे, माया विवर्जित आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, द्रंगमात्र आहे. असा चेतन स्वरूप तो आहे. तो एक असा क्षर आहे, तो माया कार्य आहे आणि तो विनाशी आहे. आणि अक्षर आहे, तो विनाशी नसला, अविनाशी असला तरी तो उपाधी संबंध उपाधी तेव्हा त्याला काय म्हणतात, सोपाधिक आहेत. आणि सोपाधिक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जे जे अविद्येचे धर्म आहेत ते धर्म त्याच्या ठिकाणी येतात. तो ईश्वर असला, त्याला ईश्वर म्हटलं तरी चालतं, किंवा त्याला आपण काय म्हणतो ते माया संबंधित काय शब्द आहे त्यात, असं म्हणजे शबल ब्रह्म म्हणतात त्याला. शबल ब्रह्म म्हणा, किंवा त्याला जीव म्हणा, किंवा ईश्वर म्हणा. ईश्वरसुद्धा सोपाधिकच आहे. आणि ईश्वर सोपाधिक आहे याचा अर्थ म्हणजे मायेच्या संबंधित येऊन तो जगत उत्पन्न करतो. त्या काळात तो उत्पन्न झालेला आहे, त्याला पण अंत आहे, तो पण नाश आहे. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी अक्षर पुरुषाच्या ठिकाणी ईश्वर घेतला तरी चालतो, जीव घेतला तरी चालतो, पण ते दोन्ही सोपाधिक आहेत. आणि एक सोपाधिक म्हणजे एक मायेच्या उपाधीने युक्त आहे म्हणजे ईश्वर, आणि एक अविद्येच्या उपाधीने युक्त आहे त्याला जीव म्हणतात. आणि या अविद्या किंवा मायेचं जे कार्य आहे जगत, त्याला क्षरपुरुष म्हणतात. तो असा क्षरपुरुष आणि त्याहून थोडासा वरचा माया अविद्येच्या उपाधीने युक्त असणारा त्याला म्हणतात अक्षर पुरुष. मग जर मायेच्या उपाधीने असला तरीसुद्धा त्या ठिकाणी परब्रह्म किंवा त्यातला चिदाभास हा अविनाशीच आहे, पण तो सोपाधिक आहे. तसंच अविद्येमध्ये अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब असा तो जीव आहे, त्याला कुटस्थ म्हणतो आपण, त्याला चिदाभास म्हणतो. चिदाभास दोन्हीतही आहे, उपाध्या दोन्हीतही आहेत, आणि दोन्ही अक्षरच आहेत. पण या उपाधिवानाहून भिन्न असा उपाधिरहित नित्य शुद्ध प्रकाशक, आणि हे ईश्वर जरी झाला तर त्याला परप्रकाशक म्हणायचं. जीव झाला तर तो परप्रकाशक. पर याचा अर्थ परमात्म्याने प्रकाशन केलं, परमात्म्याचं शुद्ध परमात्म्याचं मायेत प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला ईश्वर म्हटलं, एवढंच त्याचा अर्थ आहे. आणि शुद्ध परब्रह्माचं अविद्येत किंवा अंतकरणात प्रतिबिंब पडलं म्हणून त्याला जीव म्हटलं. असे हे दोन पुरुष आहेत. आणि तिसरा जो आहे तो त्याहून वेगळा सांगितला. मग त्या दोघांचं प्रकाशन करणारा, दोघांचं अधिष्ठान असणारा परमात्मा समजलं तुम्हाला, काय फार एवढं काय याच्यामध्ये नाही. आणि असा चेतनरूप असणारा जो परमात्मा, तर तो परमात्मा त्याला म्हणतात उत्तम पुरुष. उत्तम पुरुष, उत्तम याचा अर्थ जो परिपूर्ण आहे, जो स्वरूपाने परिपूर्ण आहे, शुद्धतेने परिपूर्ण आहे, बुद्धतेने परिपूर्ण आहे, चेतनाने परिपूर्ण आहे. हे परिपूर्ण शब्दसुद्धा त्याला काय करतात, ते कलंकित करतात, त्याला कमीपणा आणतात. पण शब्दाने सांगायचं म्हटलं शब्द वापरल्याशिवाय तर सांगता येत नाही. आणि म्हणून असा तो परमात्मा आहे नित्य आणि शुद्ध. त्याच परमात्म्याला काय म्हणतात, तो वेदांतामध्ये परमात्मा हा शब्द वापरला. पर याचा अर्थ श्रेष्ठ असा होतो, आणि पर याचा अर्थ माया अविद्या याच्या पलीकडे असा म्हणतो. मग त्याच्याकरता प्रवचन करण्याकरता पर म्हणजे शरीराच्या पलीकडे, पर म्हणजे जगताच्या पलीकडे, पर म्हणजे मायेच्या पलीकडे असणारा त्याला म्हणतात पर म्हणजे पलीकडे, आणि श्रेष्ठ म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही म्हणून त्याला परमात्मा, परम आत्मा असं सांगितलं जातं. कुठं सांगितलं हे? वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये वेदांत शास्त्रात सांगितलं. अशी ही वरची ओळ आहे. आणि दुसरी गोष्ट खालचं काय सांगितलं, जो सांगितला आत्ता परमात्मा तोच लोकत्रयम म्हणजे त्रैलोक्याला आयुष्य म्हणजे त्यात प्रवेश करून गामा विशेषच्या भूतानी तिथं जसं मला प्रवेश सांगितला, तो कसा कानाकानात प्रवेश करतो, सगळं कशाला जोडून ठेवतो, हा परमात्मा प्रवेश करतो. म्हणजे काय करतो, तर या ठिकाणी त्या शरीराची रचना घेतली, जगताची रचना घेतली, तर त्यात 5 कोश असतात.
त्याला म्हणतात अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर जो अन्नाचा विकार आहे म्हणून त्याला दिसणारा प्रत्यक्ष याला म्हणतात अन्नमय कोश दिसणारा, आणि त्याच्या आत असणारा वायुरूपाचा त्याला म्हणतात प्राणमय कोश. तो इंद्रियाला दिसत नाही, नेत्राला दिसत नाही, आणि त्याच्या आत आहे त्याला म्हणतात मनोमय कोश, आणि त्याच्या आत आहे त्याला म्हणतात विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. म्हणजे थोडक्यात शरीर, प्राण, मन आणि बुद्धी, आणि बुद्धीला कार्य असतो तो आनंदमय कोश. आणि असा आनंदमय कोश आहे, त्यालाही अधिष्ठान असतो, त्याला म्हणतात ब्रह्मपृच्छम प्रतिष्ठा. ब्रह्मपृच्छम प्रतिष्ठा म्हणजे ब्रह्माला शिपुट असतं असं नाही. ब्रह्मपृच्छम प्रतिष्ठा याचा अर्थ या सर्वाला खाली अधिष्ठान असणारा, त्याचाच प्रकाश आनंदमय कोश. त्याच्यानंतर येतो तो विज्ञानमय, त्याच्यानंतर मनोमय, प्राणमय आणि अन्नमय. जगताच्या बाबतीत हे पंचकोश मानलेले आहेत ईश्वराच्या बाबतीत. आणि फक्त तिथं एवढंच घ्यायचं आहे, सर्व दिसणारं शरीर ते अन्नमय कोश आहे, आणि वायुरूपाने जे आहे सर्व जीवांचा प्राण त्याला म्हणतात प्राणमय, आणि सर्व जीवांचं मन त्याला म्हणतात मनोमय त्याचं, आणि सर्व जीवांची बुद्धी त्याला म्हणतात विज्ञानमय कोश, आणि सर्व जीवांचा आनंदमय त्याला म्हणतात आनंदमय कोश. तिथं समष्टी घ्यायचा आणि इथं व्यष्टी घ्यायचं, असा दोघातला फरक आहे. पण जगतामध्ये सुद्धा पंचकोश आणि शरीरामध्ये सुद्धा पंचकोश, आणि याच्यामध्ये या पंचकोशाला अधिष्ठान असून त्यात आयुष्य म्हणजे त्यात काय करतो तो प्रवेश करतो म्हणजे काय, अभिन्न निमित्त उपादान कारण. जसं सुवर्ण असतं, सुवर्ण हे अलंकाराला आपण उपादान कारण मानतो, पण तो अविकृत परिणाम मानला येतो. जसं मातीचा घट होतो पण तो विकृत परिणाम आहे, मातीत विकार होऊन होतं, पण सोन्यात विकार न होता दागिने होतात ना. सोन्यात कोणता विकार होत नाही. सोन्यात जसं बीजाचे झाले तरू पण त्या बियामध्ये विकार होतो. का दुधाची दूधच दही होतं, पण दुधात विकार होतो. बीजामध्ये काय होतो, विकार होतो, आणि मग वृक्ष होतं. का बीजाचे झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, आणि तैसा मजे एकाचा विस्तारू. तैसा म्हणजे बीजासारखा का, नाही. मग दयासारखा का, नाही. मग भांगारासारखा. भांगा म्हणजे दागिन्यासारखा. सोन्यात कोणताही विकार न होता पण सर्व दागिने तिथं बांधतात, ते अविकृत पण परिणाम. तसा परमात्मा तैसा मज एकाचा विस्तारू अभिन्न निमित्त. अभिन्न निमित्त हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. अभिन्न याचा अर्थ कोणता संबंध, माझ्यात कोणता विकार होत नाही, आणि निमित्त याचा अर्थ याचं उपादान होत, ह्या संपूर्ण याचं उपादान होतं माया, आणि त्या मायेला मी प्रकाशन करतो म्हणून मला म्हटलं निमित्त. असा निमित्त आहे. जसा घटाला उत्पन्न करण्याकरता दंड, चक्र आणि कुंभार हे काय आता त्याचे निमित्त आहेत, पण त्या घटाचं उपादान कोण आहे, ते मृत्तिका आहे. तसं या जगताचं उपादान कोण आहे, ही माया, आणि त्या मायेच्या रूपातून हे जगत निर्माण करणारा मी एक काय, तो निमित्त आहे. पण तो कसा आहे, तो अभिन्न, त्यात कोणताही संबंध न येता असा अभिन्न अनिमित्त असा मी त्या ठिकाणी याला म्हणतात त्रैलोक्यम आयुष्य. त्रैलोक्याचा अर्थ भूहू भुवहान स्वहा असे लोक आहेत तीन. त्याला मृत्यूलोक, काय पाताल, मृत्यू आणि भोर म्हणजे वर स्वर्गलोक नाही म्हणतात. स्वर्ग म्हणलं की एकच येतो, भूलोक त्याला म्हणतात. भूलोक, पाताललोक आणि मृत्यूलोक असं म्हणावं लागतं. ते वर भू म्हटलं का त्यात 14 आहेत, आणि पाताल म्हटलं का नाही, वर भू म्हटलं का 7 आहेत, आणि पाताल म्हटलं खाली 7 आहेत. आणि मग एकूणच ते भू याचा अर्थ भू याचा अर्थ 7 खालचे, आणि भुहा याचा अर्थ वरचे 7, असे 14 भुवन येतात. पण त्या 14 भुवनच काय, भूहू, भुहा आणि स्वहा
भू याचा अर्थ खालचं, आणि भुवा याचा अर्थ वरचे सात, आणि स्वहा याचा अर्थ इथले सगळे खादाड दिवाळीच्या. स्वहा म्हणजे येऊ दे सगळं स्वाहाकार. अशा 3 लोकांमध्ये मी प्रविष्ट करतो, आणि मायाशक्तीने. तो आविष्य याचा अर्थ काय होतो, तर मी अविकारी असतो, पण आविष्य याचा अर्थ सर्वाच्या ठिकाणी माझी सत्ता असते. त्याला म्हणतात आविष्य. प्रवेश नाही केला तरी सत्ता रूपाने मी असतो. एक दुसरी गोष्ट काय, स्फूर्ती माझी असते. कोणी जरी असला तर स्फूर्ती माझीच असते. एखादं झाड असलं तरी ते वाढतं. पशु पक्षी हे काय करतात, हे सगळ्यांना स्फूर्ती असेल तर ज्यात चलन होतं झाड पण वाढतं. पशु पक्षी ह्या सगळ्यामध्ये त्याला स्फूर्ती असते. मग स्फूर्तीरूपाने आविष्य. तिसरी गोष्ट धारणारूपाने आविष्य. ह्या सगळ्याची काही जरी झालं तर ते धारणा असते एक. जसं माती आणि पाणी असलं म्हणजे त्याचा चिखल गोळा तयार होत नाही, तर त्या जलामध्ये काय असते, एक धारणा शक्ती असते. ती चिकटपणा, त्याला स्नेह म्हणतात. म्हणजे पाण्यापेक्षा मातीपेक्षा धारण शक्ती जी असते पाण्यामधली, ती पाण्यापेक्षा वेगळी असते. त्याला स्नेह म्हणतात ना, त्याला स्नेह म्हणतात. मग आता जर गरम पाणी, उकळतं पाणी घेतलं आणि त्यात माती टाकली तर लवकर चिखल होत नाही तो, कारण त्यातला तो स्नेह कमी होतो, ते पातळ होतं ते. पण ते थंड पाणी असलं आणि त्यात ते टाकलं की लवकर ते होतं. गरम पाणी पिठात ओतून पहा, भाकर होईल का त्याची? नाही व्हायचं ते. का? त्यातला स्नेह कमी झालेला असतो, पातळ कमी झाला असतं. पण तो थंड झाला ना, काही काही तर वरून टाकता टाकताच पॅक होते. असं आहे ते. काफी तेल जर थोडा नुसता बोट लागेल ना तर पार एवढा गोळा तयार होतो तो, म्हणजे फुटता फुटत नाही. पोटात गेलं काय होते कोणास ठाऊक, तसं काय नाही माहिती. ते पंढरपूरचा माझा शिष्य आहे, ती बारका, तो 3रीचा. त्यांनी एक दिवस फोन केला, म्हणला त्या काफीतल्या आळ्या, त्या काफी प्यायची बंद करा म्हणला. काय म्हणलं, त्या आळ्या आहेत त्याच्यात उंदराच्या लेंड्या आहेत. त्याला ते मोहितला सांगितलं, ते उद्यापासून महाराजाला काफी देऊ नको. ते म्हणे बरं. ती म्हणलं हा बरं नाही द्यायचं. आता मी म्हणलं आता सगळे जग पित आहे, मग तर काय व्हायचं, काय आता घेत तर पितं तर काय करावं आता. आज येणार आहे तुम्हाला दाखवून उद्या तू कसा आहे शिष्य. लईच कठीण शिष्य मिळाला, कस 2 महिने 4 महिन्यातलाच. धारणा शक्ती. मग तिसरी काय, ते नाही, पहिली ते सत्ता, दुसरी ते स्फूर्ती, तिसरी असते धारणा, आणि चौथी असते पोषण. पुष्यते. त्याच्या सत्तेशिवाय कोणतंही पोषल्या जात नाही. तुम्ही काही जरी केलं तर जे पोषण होतं, थोडक्यात पोषण याचा अर्थ खाऊ घालणं असं नाही होत. पोषण याचा अर्थ ती त्याच्यामध्ये बदल होणं, वाढणं. आता झाडाला कोण खाऊ घालतं? अरे त्याची शक्ती असते हवेतून, ते पोषणच असतं. उन्हाचं ते पोषणच असतं, जलाचं ते पोषणच असतं. आणि यातून आपणही खाल्लं म्हणजे तसं थोडंच आहे. आपल्याला जर श्वास नाही मिळाला, अंगाला ऊन नाही लागलं, वारं नाही लागला, पोकळी नसली तर जगणार नाहीत ना. या रूपाने तो काय करतो, पुष्यती म्हणजे पोषण करतो. म्हणजे सत्ता रूपाने अधिष्ठान राहतो, स्फूर्ती रूपाने चलन करतो, धारणा रूपाने पकडून ठेवतो, आणि पोषण रूपाने सगळ्यांची पुष्टी करतो. असं त्याला काय म्हणतात, आविष्य. या 3 लोकांमध्ये आविष्य असा तो असतो, पोषण करतो. आणि अभिन्न निमित्तोपादान कारणाने लोकत्रय. व्यक्तिगत जर घेतलं तर त्रिपुटीच्या दृष्टीने त्रय, म्हणजे आपण त्याला दृष्टा, दृश्य, काय पहिला द्रष्टा, दर्शन आणि दृश्य. या 3 ठिकाणी काय येते, तोच आहे तो. दृष्टा तोच आहे. दर्शनात वृत्ती जर तो नाही गेला तर कोणतं ज्ञान होणार नाही. आणि हे दृश्य जर त्याची सत्ता नसली तर ते दिसेल का काय? ते नाही. यामध्ये दृष्टा, दर्शन आणि दृश्य याला काय म्हणतात, ते आविष्य. त्रय येऊन 3 आणि आविष्य. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असं घेतलं तरी, दृष्टा, दर्शन आणि दृश्य असं घेतलं तरी, किंवा जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था घेतल्या तरी, 3 ठिकाणी भगवान सांगतात या 3 ठिकाणी आविष्य, 3तही माझा प्रवेश असतो. आणि 3 प्रवेश असून काय करतो मी,
याचं पोषण करतो. माणसाची जागृती असते, ती जागृतीसुद्धा त्याचे सत्तेने ते एक प्रकारचं पोषण टिकून तर ठेवते ना जागृतीने. तर माणसं मिनटाला झोपून खाली पडले तर कसं काय चालायचं असं ते एक प्रकारचं पोषणच असतं ते असं राहतं. आणि मग असं आम्ही काय करतो म्हणजे आयुष्य नाम तर त्याचं तादात्म्यपन्न मध्ये कधी मध्ये त्या काय वेळाला त्या बलाला वायर असते त्या वायरचं काय असतं ते त्याला काय म्हणतात लूज कॉन्टॅक्ट ते हां. मग जर मी असं केलं हे केलं हे जगतील का ती नाही. मग काय अखंडता अभिन्न निमित्त उपादान तादात्म्यपन्न सत्ता काही क्षणभर बाजूला जाते असं नाही. स्फूर्ती क्षणभर बाजूला जाते किंवा धारणा क्षणभर बाजूला जाते किंवा पोषण क्षणभर बाजूला नाही. त्याला काय म्हणतात तादात्म्यपन्न. मी तिन्ही लोकात प्रवेश तर करतो, 3 ठिकाणी प्रवेश तर करतो, पण प्रवेश करून तादात्म्यपन्न आणि अभिन्न आपलं काय अभिन्न निमित्त उपादान त्याहून भिन्न राहून त्या काय करतो मी तद्रूपाने असा त्या निमित्त उपादान कारण होऊन मी त्याचं पोषण करतो. याला म्हणतात लोकत्रयम. आयुष्य आणि बिभरती म्हणजे काय करतो मी पोषण करतो. सांगितलं ते पोषण करतो. त्याला पुढे म्हणतात काय बिभरती अव्यय हा म्हणजे ज्याचा कधी कोणी देश काल वस्तू असा कोणी त्याचा नाश करू शकत नाही म्हणून त्याला अविकारी आणि अविनाशी अव्यय शब्दाचं भरपूर वर्णन केलं आहे. असा अविनाशी अव्यय असणारा परमात्मा आणि ईशनात ईशहा त्याला काय म्हणतो आपण गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय निधानम अव्ययम बीज हे याला म्हणतात ईशन. त्याच्या खालच्या ओव्याला आहेत आकाश काय आकाश सर्वत्र वसावे पर्वती बैसाका नसंडावे समुद्री रेखा ओलांडावे आणि पृथ्व्या भूती व्हावी ही आज्ञा माझी. हे काय म्या बोलल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाची चाळीता मी भाषात सगळं आलं असं. भेषास्मात वातौपी भिषोदिती सूर्य हा हे संपूर्ण चलनवलन करणारा जसा मी आहे तसं त्याच्यावरती नियमन करणारा मी आहे. आपण बरेच अशा असतो काही गोष्टी निर्माण करतो पण त्याच्यावर आपलं नियमन असतं अशातला काही भाग नाही. मुलं निर्माण केली पण त्याच्यावर 100% तुमचं नियंत्रण राहील अशी काही गोष्ट नाही. एखादी मशीन निर्माण केली म्हणजे तुमचं त्याच्यावर नियंत्रण राहील असं काही नाही. एखाद्याने विष निर्माण केलं मग त्याच्यावर त्याची सत्ता आहे तिने सांगितलं तरच लोकाला मारील असं काही नाही. आपल्याला निर्माण करता येतं काही निर्माण करता येतं पण त्याचे नियामक आपण होऊ शकत नाहीत. त्याचे आपण नियामक नाही होऊ शकत. निर्माते होऊ शकतो आपण पण नियामक नाही. त्याचं तसं नाही. तो निर्माताही आहे आणि तो नियामकही आहे. आणि कोणाचा नियम आहे ते पंचमहाभूताचा नियमक आहे. संपूर्ण सृष्टीचा नियमक आहे. सर्व जीवमात्राचा नियामक आहे. चंद्र सूर्य यम हे सर्वांचं नियमन करणारा म्हणून त्याला म्हणतात ईश. ईशनात ईशहा सर्वांचं नियमन करतो म्हणून त्याला म्हणतात ईशहा ईश्वरहा. असा 2 पुरुषाहून भिन्न असणारा परमात्मा सांगितल्या वेदांतामध्ये परमात्मा म्हणून सांगितला जातो. असा जो परमात्मा 3 लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं धारण भरण पोषण करतो. असा तो अविकारी अविनाशी सर्वांचं ईशन करणारा ईश्वर आहे असा श्लोकाचा अर्थ आहे. यस्मात् अक्षरमतीतो हो यस्मात् अक्षरमतीतो हो मक्षरादपि चोत्तमः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः प्रथितः पुरुषोत्तमः
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः। यस्मात् अक्षरम् अतीतः अहम् अक्षरात् अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः असे पद आहेत. त्याचे इथं अन्वय करायची काही गरज नाही. तर यस्मात् म्हणजे ज्यापासून ज्याहून अहम अक्षरम अतीतः नाही अहम क्षरम अतीतः आणि अक्षरम अक्षरात अपि उत्तमः अशी वरची ओळ आहे. तर त्याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी द्वाविम पुरुषो लोके असे दोन सांगून तो अन्य हा पुरुषोत्तम हा सांगितलेला आहे. तर मी पुरुषोत्तम आहे. तर तो कसा आहे उत्तम? इथं भगवान सांगतात, ज्या अर्थी मी दोघाहून तिसरा वेगळा आहे, तर त्या अर्थी अक्षरम अतीतः. अक्षरम अतीत याचा अर्थ आपलं क्षरम अतीतः. क्षर याचा अर्थ त्या क्षराचे जे धर्म आहेत त्या धर्माच्या अतीत. क्षर याचा अर्थ क्षराचे धर्म काय आहेत? क्षर काय? पहिलं त्याच्यात जडत्व, विनाशित्व, परिच्छिन्नत्व, कल्पितत्व आणि अनित्यत्व. आता तुम्हाला जेवढे सांगायचे तेवढे धर्म सांगू शकता तुम्ही. तर हे सर्व कोणाचे धर्म आहेत? हे क्षराचे. आणि या क्षर धर्माच्या मी अतीत आहे. क्षरात जेवढे धर्म येतात त्या धर्माच्या मी अतीत आहे. आणि म्हणून असं आहे, क्षर जसा तो क्षराच्या अतीत आहे तसा अक्षराहूनही तो भिन्न आहे. अक्षर जरी कसा आहे, तो अक्षर झालं तर तो अल्पज्ञच आहे. अक्षर झालं तर तो स्वपादिक आहे. दुसरी गोष्ट, अक्षर हा सुखदुःखाचा भोगता आहे. अक्षर हा कार्य आणि कर्माचा करता आहे, सुखदुःखाचा भोगता आहे. आणि अक्षर हा जन्ममरणादी फेरे भोगणार आहे. मग याहून काय झालं? तो याच्यापेक्षा काय आहे? उत्तम. याहून उत्तम आहे. आणि याहून कसं आहे? भिन्न आहे. मग अक्षरात अतीत. अतीत म्हणलं तरी वेगळा सांगायचं. आणि या अक्षरम उत्तर म्हणलं तर यातून काय सांगायचं आहे? वेगळा सांगायचं आहे. आणि त्यामुळे दोघांचे दोन धर्म सांगितले. ज्या क्षराचे धर्म काय आहेत? जडत्व, परिच्छिन्नत्व, विनाशत्व हे वगैरे ज्या याचे क्षराचे धर्म आहेत. आणि अक्षराचे धर्म काय? ते अल्पज्ञ आहे, अविद्या माया उपाधी आहे. मग सुखदुःखाचा भोगता, कर्माचा करता, जन्मरणादी फेरी भोगणारा असा जो आहे, असे दोन. आणि ह्या दोघांहून भिन्न असा च उत्तम हा. असा उत्तम म्हणजे उत्तम याचा अर्थ सर्वत्र सांगितलं. मग उत्तम म्हणजे सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम. पुरुषेषु उत्तम हा पुरुषोत्तम हा असं नाही घ्यायचं. मग 100 पुरुष त्यातलं एक उत्तम आहे, मग त्याला सर्व पुरुषातला उत्तम असा उत्तम 100 कडून आणणार ते. तो एकटाच येतो. तो एकटाच येतो. मग उत्तम याचा अर्थ त्याहून दुसरा कोणी नाही असा उत्तम. मग दोन धर्म होऊन तो असा भिन्न आहे म्हणून त्याला म्हणतात उत्तम पुरुष हा. आणि तोच मी उत्तम पुरुष. लोके च वेदे अतः अस्मिन या. आणि म्हणूनच मी या लोकामध्ये आणि वेदामध्ये प्रसिद्ध आहे. माझं वर्णन वेदांनी केलं असलं तरीसुद्धा समाजामध्ये लोकामध्ये सुद्धा माझी उत्तम म्हणूनच प्रसिद्धी आहे. आणि वेदांनी माझं उत्तम म्हणूनच वर्णन केलं आहे. असा पुरुषोत्तम भगवान सांगतात. असा दोन धर्माहून भिन्न असणारा उत्तम पुरुष मी उत्तम पुरुष म्हणून लोकातही प्रसिद्ध आहे, वेदातही प्रथित पुरुषोत्तम हा. यो मामेव सम्मूढो
यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् जानाति पुरुषोत्तमम् जानाति दीर्घ नाही जाना ना मोठा म्हणा जानाति पुरुषोत्तमम् ससर्विद भजति मां ससर्विद भजति मां सर्वभावेन भारत सर्वभावेन भारत यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्विद भजति मां सर्वभावेन भारत। तर या ठिकाणी हे भारत यह असम्मूढः माम एव पुरुषोत्तमं जानाति, हे अर्जुना जो मी आहे तो मला, असम्मूढ म्हणजे ज्ञानी, मूढ नसणारा जो ज्ञानी आहे तो ज्ञानी मलाच नाम पुरुषोत्तमालाच तो जाणतो. आणि कसा जाणतो? ससर्वित भजती, तो सर्व भावाने मला भजतो. आणि त्याप्रमाणे माम सर्व भावेन ससर्वित भजती, ससर्ववित भजती आणि सर्व भावेने भजती. असा जो मी आहे तो इथं महत्त्वाचं पद कोणतं आहे? असम्मूढा. तो असम्मूढ मला पुरुषोत्तम रूपाने जाणतो. त्याचप्रमाणे मी ससर्वित आहे या ससर्वित आहे असा तो असा समजून भजतो आणि सर्व भावाने पण तो माझं भजन करतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. तर या ठिकाणी असम्मूढ म्हणजे मला कोण जाणतो, तर याचं हे सांगण्याकरता भगवंताने असम्मूढ असं पद या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. तर असम्मूढ म्हणजे मूढ नसणारा. मूढ याचा अर्थ आहे मूढ म्हणजे मूर्ख, अज्ञानी, जड बुद्धीचा. आणि असम्मूढ म्हणजे त्याहून भिन्न वेगळा असणारा. तर कोण असम्मूढ? असम्मूढ मला जाणतो म्हणजे कसा जाणतो तो असम्मूढ कसा झाला? तो अनेक जन्मात त्याने अनेक कर्म अनुष्ठान केलेत आणि जी श्रद्धा आहे कुठं माझ्यावरती, शास्त्र, गुरु आणि ईश्वर या ठिकाणी त्याची श्रद्धा ही अनेक जन्मात ती टिकून राहिली. आणि अशा अनेक जन्मातल्या श्रद्धेने त्याचं अंतःकरण अत्यंत पवित्र झालेलं असतं ते. आणि असं पवित्र अंतःकरण असेल तर मग सर्व रूपाने मीच आहे अशी म्हणून तो माझी आराधना करतो. किती अनेक जन्मात तो आराधना करीत आला म्हणून त्याला असम्मूढ. त्याचप्रमाणे साक्षात असं मला जाणतो की तो सत्कर्म करतो, तर त्या कालामध्ये साक्षात मला जाऊन कर्मात मीच आहे असं तो जाणतो. ससर्वित जाणतो याचा अर्थ अनेक रूपाने जाणतो, साक्षात जाणतो आणि ससर्वित जाणतो, सर्वज्ञ असा जाणतो. आणि जाणतो त्याकरता मग हे विशेषणे सांगितलेत. कसा तो श्रद्धावान आहे, आराधना करणारा आहे, सत्कर्म करणारा आहे. त्याचप्रमाणे आपण त्याला साधन चतुष्टय संपन्न असा अधिकारी म्हणतो. असा अधिकारी शेवटचं विशेषण त्याला म्हणतात जिज्ञासू. जिज्ञासू नाही, अत्यंत उत्कट जिज्ञासू. आणि मग असा असतो असम्मूढ. असम्मूढ याचा अर्थ मला जाणणारी व्यक्ती ती कशी असते आणि तोच मला जाणतो, याचा अर्थ त्याहून भिन्न असा कोणी जाणू शकत नाही. मग हे जाणण्याचे काय सांगितले? हे सगळे पैलू सांगितलेत. म्हणजेच याचा अर्थ श्रद्धेची जपवणूक केली तर तो भगवंताला जाणेल. श्रद्धा जशी केली तशी तुम्हाला पुढे काय, त्याला अनेक प्रकारच्या जन्मात सत्कर्म केले त्यामुळे पुण्यसंचय झाला. आणि अजून काय केलं त्याने?
म्हणजे साधन चतुष्ट आहे, सगळी साधन, श्रवण मनन निध्यासन हे सर्व साधन संपन्न झाला तो. आणि एवढं संपन्न झाल्यानंतर शेवटी त्याला अत्यंत त्याला काय म्हणतात उत्कट जिज्ञासा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. त्याला म्हणतात असं न काय ते शेवटचं चरण काय त्याचं ते त्या ठिकाणी असे याला म्हणतात अतिउत्कट जिज्ञासा. मग असा जो जिज्ञासा असतो तो असमूढ असतो आणि तोच मला जाणतो. म्हणून म्हणतात त्या ठिकाणी असमूढ हा मामेव जानाती. पण कोणत्या रूपाने जाणतो? पुरुषोत्तम रूपाने. आता तिन्ही श्लोकामध्ये पुरुषोत्तम उत्तम पुरुषोत्तम सांगून तुम्हाला झाले सांगून ते असं. तर असा जो असतो तो जाणतो. जाणत कोण नाही? तो मूर्ख मूर्ख जाणत नाही, त्याला म्हणतात सम्मूढ. सम्मूढ असं म्हणजे काय असतो? पहिली गोष्ट देहामध्ये, दुसरी गोष्ट इंद्रियामध्ये आणि तिसरी गोष्ट थोडक्यात देहामध्ये आणि इंद्रियामध्ये आणि देहाच्या संबंधी पदार्थामध्ये. तर देहामध्ये काय येतं? ते देहात पहिला देह असतो, देहाच्या आतमध्ये प्राण आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे. तर या तिन्ही ठिकाणी त्याची भावना काय असते? देह मी आहे, देह नाही, देहा जीव मी आहे आणि देह माझा आहे. म्हणजे इथं काय झालं? ते अहम आणि मम या दोन्ही ठिकाणी अहंता आणि ममता तो या रूपाने पाहत होतो. अहंता आणि ममता. तिसरी गोष्ट इंद्रियात, तो माझे डोळे म्हणतो, माझे कान म्हणतो, माझी जीभ म्हणतो. म्हणजे काय जोडली त्याला? ममता जोडली आहे. आणि त्यात पुन्हा काय? मी डोळ्यांनी पाहिलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि मी माझ्या कानाने ऐकलं. आता हे काय झालं? मी पण घेतला आणि माझं पण घेतलं. म्हणजे या दोन्ही ठिकाणी काय गाडून बसले? तो अहंता आणि ममता. त्याला म्हणतात हे मूढ पुरुषाचं रूप आहे. ते मूढ पुरुषाचं रूप आहे ते. हे तर आता फक्त तुम्हाला देहातलं सांगितलं, पण देहाच्या संबंधितलं जे काही पदार्थ असतात, जड पदार्थ, माझी गाडी, आता ती ममता कुठं? माझं कुत्रं आहे, माझं ती ममता कशाला जोडील मनुष्य याचा काही भरोसा नाही तो. असं ते कशाला पण जोडील. ते खानदारकर मला फार गमतीने सांगायचे. मी खेडेगावातल्या पोरी लहानपणी गौऱ्या वेचायला जायच्या म्हटली आणि ती लागून पाहायचे, हे ते माझं शेणी म्हणायचे. आणि मग ते गेले, ती म्हैस हागली म्हटले आणि ते गेल्या पोरी लागल्या भांडायला. ती म्हणजे मी पाहिलो आधी, ती म्हणजे मी आधी पाहिलं, आणि ती म्हणजे मी पाहिलं आधी. ते नाही माझं शेणी, ती म्हणजे नाही माझं शेणी. ते गुरं खेळायला ते म्हणलं कोण भांडता पोरी? ती म्हणजे मी पाहिलं हे माझं शेणी. ती म्हणते नाही हे माझं शेणी. ती म्हणलं अगं ती म्हशी शेणी आहे, तुझं काचं शेण? ते ममता कुठं जोडील याचा काही भरोसा नाही. आणि काही कारण नसता निरर्थक अज्ञानामुळे, त्या ममतेमुळे, एवढ्या जागेमुळे कुरडीने काय, मारामारी काय, फोडाफोडी काय, कोर्ट काय, कचेरी काय, काही नाही, काहीच अर्थ नाही. फक्त तिथं काय जोडली? ममता. माझं इथून येईन, तुझं तिथून ये, कुठेही असू दे मर्थ. फार कठीण. याला काय म्हणतात? ते सम्मूढ. याला काय म्हणतात? सम्मूढ. हा ह्या सगळ्या ठिकाणी अहंता आणि ममता. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी मी आणि माझी बुद्धी ज्या समाविष्ट असते त्याला काय म्हणतात? ते सम्मूढ. हा. आणि याहून भिन्न तुम्हाला आता जे सांगितलं ते माझं रूपाने काय? तो मला सर्वतरूपाने जाणतो, मला सर्वतरूपाने जाणतो, मला साक्षात जाणतो, मला सर्वित म्हणजे मी सर्वज्ञ असा जाणतो, सर्वज्ञ सर्वरूपाने मी आहे असा जाणतो. म्हणून त्याला असम्मूढ असं म्हणतात ना. असम्मूढाच मला जाणतो, सम्मूढ मला जाणत नाही. असो तो भाग. मग पुढे काय म्हणलं? मग सर्ववित आणि सर्वभावेनं. तो सर्ववित याचा अर्थ या ठिकाणी सर्वित म्हणजे सर्वत्र. थोडक्यात आपण त्याला एका नियम वापरला, सर्वज्ञ. सर्वित याचा अर्थ काय? सर्वम जानाति ते सर्वज्ञ. सर्व एका कालामध्ये समस्त सृष्टीला एका कालामध्ये
सामान्य आणि विशेष रूपाने जो जाणतो म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. आपण सामान्य रूपानेच जाणतो, दुसरी गोष्ट काही क्षणात जाणतो, त्या पदार्थाच्या एकाच रूपाला जाणतो. पण परमात्मा हा ससर्वित, याचा अर्थ संपूर्ण जगाला सामान्य आणि विशेष रूपाने एकाच क्षणात सर्वाचं ज्ञान ज्याला होतं आणि म्हणून त्याला म्हणतात ससर्वित, असा तो सर्वज्ञ. या रूपाने मला तो जानाती. आणि अजून सर्व भावेन भारत, तर तो माम ससर्वित भजती, असं मला समजून तो माझं भजन करतो. त्याचप्रमाणे माम सर्व भावेन भजती, सर्व भावाने मला भजतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सर्वत्र मीच आहे. सर्व भाव याचा अर्थ काय? सर्वत्र मीच आहे, या भावाने माझं भजन करतो तो. दुसरं काय आहे? सर्व भावाने याचा अर्थ काय? सर्व भावाने याचा अर्थ नेहमी आपण सांगतो, काया वाचा मने झाला विष्णुदास, आणि काम क्रोध त्यास बाधी, सर्व भावे आलो तुझची शरण. आणि पुढे काया वाचा मने सहित देवा. सर्व भावेनं म्हणजे एकदाच सगळ्यात सोपा विषय. असा सर्व भावेने अजून काय का तुम्हाला भजतो, याचा अर्थ जाणतो. म्हणजे काय? सर्वात्मरूपाने, सर्वांच्या आत्मरूपाने मीच आहे, या असा भाव करून तो भजन करतो. नाही तर भानगड काय होते? मंदिरात जातो आणि त्या मंदिराच्या पुढे गणपती असतो, त्या गणपतीच्या पुढे एक उंदीर असतो. त्या उंदराला लोकांनी असं सळो की पळू केले बया. त्याच्या नाकात कुंकू, तर नाकात तोंडात पिढे, तर त्याच्यावर ते काय, त्याच्यावर पाणी, तर ते असं गडी असं करून बसलेला असतं. तो त्याला वाटतं कुठून याच्या मंदिराच्या तावडीत सापडलं मी, असं त्याला पूजितेत, सगळं काय करतेत, आतून महादेवाची पूजा करून येतेत. पण जर का बाहेर उंदीर सापडला का मेलाच ते समजायचं. आयला हे तले लिंड्या टाकतो. अरे पण त्या दगडात नसून त्याच्यात पूजा करतात, आणि याच्यात हे असून त्याच्यात पूजा करीत नाही. हे भजते का? ते नाही. सर्वत्र मी आहे या भावनेने भजन करणं. सर्वत्र मी आहे या भावनेने भजन करणं, याला म्हणतात सर्व भावेनं. म्हणजे थोडक्यात सर्व आत्मरूपाने मी आहे असं जाणणं, याचाच अर्थ भजती. भजती म्हणजे आश्रय घेणे, समजणे, प्राप्त होणे, असं बसतो तो. आणि सर्व भावांचं सर्व आत्मरूपांना त्याप्रमाणे सर्व स्वरूप, सर्व स्वभाव रूपता, जे आता माणसाचे स्वभाव आहेत. आता आपण पाहतो प्रत्येकाची प्रकृती सारखी नाही, प्रत्येकाचे विकार सारखे नाहीत, पण त्याची उंची एवढी असते, त्या विकारात पण परमात्मा आहे. जसा शरीरात आहे तसा त्याच्या प्रकृतीत आहे, जसा प्रकृती आहे तसं त्याच्या स्वभावात पण आहे. तोच आहे तो. त्याच्याशिवाय तसं होत नाही. त्याच्या अधिष्ठानाशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय काही घडत नाही. इतकं रूपाने त्यांनी व्यापक पाहतो. याला म्हणतात सर्व भावीनं. सर्व म्हणजे सर्व भावाने, जसं असेल तसं. आणि काय वाचा म्हणजे ही गोष्ट तर ठरलेलीच असते, ती आपली नेहमीची गोष्ट. आणि त्यापेक्षा ज्ञानदृष्टी आणि फलदृष्टी हे प्रतिबंध रहित होऊन माझं भजन करतो, त्याला म्हणतात सर्व भावीनं. आता त्याच्या पलीकडचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ सांगतो. सर्व भावेने याचा अर्थ मनामध्ये जो भाव येईल, सर्व भाव आहेत ना, मनात जो भाव येईल त्या भावाने मी समजून मला तो माझं भजन करतो. याचा अर्थ माझं अनुसंधान करतो. भजन करतो म्हणजे ते टाळपोखात घेऊन भोजन नाही मारीत तिथं ते. मग काय करतो? मनात जो भाव निर्माण होईल त्या भावात मी आहे असं अनुसंधान करणं. आता मनात कोणता भाव काय होतं? एखाद्याला मारून टाकायचा पण भाव होतो, पण तिथं पण त्याच्यात तू कोण आहे ते? हां, तिथं मी आहे असं अनुसंधान करतो. मनात जो भाव निर्माण होतो त्या भावात मी आहे असं समजून माझं अनुसंधान करतो. म्हणजे मला याला म्हणतात सर्व भावेनं भजती. भज तर सांगितलं, भजती म्हणजे आश्रय घेणे. आणि अनुसंधान करणं म्हणलं तरी आश्रय त्याच्याशी वृत्ती जोडल्या जाते. ध्यान करायचं म्हणलं तर तुम्ही ते वृत्ती त्याच्याशी जोडल्या जाते.
श्रवण मनन केलं तर वृत्ती त्याशीच आहे. श्रवण हे त्याचं भजनच आहे, मनन हे सुद्धा त्याचं भजनच आहे, निधिध्यासन हे त्याचं भजनच आहे. आता काय सांगितलं ते अनुसंधान करणं हे सुद्धा त्याचं भजनच आहे, नामस्मरण करणं हे सुद्धा त्याचं भजनच आहे. इतकं तो पाहतो आणि त्या रूपाने भजती म्हणजे आश्रय घेतो, अनुसंधान करतो आणि मला तो प्राप्त होतो. याचा अर्थ असा आहे, भजतो म्हणजे प्राप्त होतो का. हा सामान्य रूपाने म्हणजे काय, त्यातलं एक आपण समजा एखादी गोष्ट आकार रूपाने जाणतो, पण त्याच्या स्वरूपाने नाही जाणत. आता आपण वडात झाड पाहिलं, आपल्याला दिसतं एवढंच, त्यातलं आतलं नेमकं काय आहे आपल्याला कुठं काय कळतं, त्यातलं विशेष रूप कुठं कळतं आपल्याला. आता वडाचं आपण ते फळ पाहिलं, आता फळ फोडलं, त्याच्यामध्ये काय ते बिया दिसते, त्या पण त्या बियाच्या आतमध्ये काय आहे आपल्याला कुठं काय कळतं. आत त्याचे बिया असं जर फोडून पाहिलं दिसतं काही नाही, पण त्यात वडाचं झाड निघतं एवढं मोठं. मग त्याचं विशेष रूप ते आहे ना, ते आपण आपल्या इंद्रियाच्या कक्षेत न येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते विशेष रूप आहे ते. आता आपलं शरीर हे सामान्य असतं, पण आत्ता आपला आत्मा विशेष आहे. हा 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 रज्जू सर्पच म्हणा, कोणतंही म्हणा, रज्जूचं ज्ञान म्हणजे हे विशेष असतं. हा हा तसं थोडक्यात म्हणजे सामान्य सहज इंद्रियाला ज्ञान होतं त्याला आपण सामान्य म्हणतो. आणि ज्या कालामध्ये एखाद्या इंद्रियाला एकच रूपाचं ज्ञान आहे, आता हे सगळ्या सामान्यपेक्षा ते एक विशेष होतं. विशेष जसा सामान्य रूप बदलत जातं, विशेषच पण बदल होत असतो. चालत ते पुढच्या श्लोकात सांगा तुम्हाला विशेष रूपाने. पण चला तुम्हाला लक्षात आलं तो म्हणजे मनात जो भाव येईल त्या भावाला सुद्धा मी समजणं, याला म्हणतात ससर्विद आणि सर्व भावेनं भारत. इति गुह्यतमं शास्त्र, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ, मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत, कृतकृत्यस्य भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत. इति होतं ते, इति एकदाच म्हणायचं. इति असं म्हटलं का ते मग दीर्घ होतं. इति गुह्यतम असं म्हणायचं. तर इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ मया अनघ एतद् बुद्ध्वान् बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च भारत. असे याचे काय आहेत तर एतद् बुद्ध्वा असे सांगितलं ते. असं या ठिकाणी बुद्धिमान मला असं तो जाणतो. तर अन्वय असा आहे, हे अनघ, हे भारत अनघ. आणि इति गुह्यतमं इदम शास्त्रम मया उक्तम, हे शास्त्र माझ्याकडून सांगितले गेले. तर अनघ याचा अर्थ आहे पापरहित अर्जुना. पापरहित याचा अर्थ काय सांगितलं ते. अनघ याचा अर्थ इथं सांगितली पात्रता, इथं सांगितला अधिकार. ब्रह्मज्ञान ऐकण्याकरता पात्रता लागते, त्याचा अधिकार लागतो. थोडक्यात तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं त्यात त्याला शुद्ध अंतःकरण पाहिजे आणि पापरहित पाहिजे, असा निर्मळ अंतःकरणाचा पाहिजे. त्याचप्रमाणे धारणा संपादन करण्यास तो पात्र पाहिजे, त्याला असं म्हणतात. ब्रह्मज्ञान सांगितलं, पण जर त्याला ते झेपलंच नाही ऐकायचं तर काय, त्याला धारणा धरता आली पाहिजे. असा पुरुष आहे त्याला सांगितलंय मी ते. उगाच सांगायचं म्हणून कोणालाही सांगितलं ते. म्हणून अनघ या विशेषणाचा उपयोग काय केला, म्हणून भलत्याजवळ बोलू नये. ज्याला जे कळेल त्याला त्याची पुढे ते सांगावं.
कुठे गेला कीर्तनामध्ये, मग ते घटम भिंद्यात पटम भेद्यात, मग ते असं अत्यंताभावाचा अत्यंताभाव, त्याला त्याचा पृथ्वी नसतो, मग त्याला अन्योन्याभाव म्हणतात. अन्योन्याभावाचा अत्यंताभाव, ते ते बसलेले उठून जातील. तूच ऐक म्हणशील तुझं काय ते. असं तुकाराम महाराज म्हणतात ते काय, भलते नाना भलते ठाई, नाही तेच नाही होतं ते, नाव ठेवून या बुक्का असं विकाल तेथेच विका, आणि नाव ठेवून या माती, नाव ठेवून या बुक्का. अरे जिथं विकायचं तिथं मातीला रंग देऊन जर ते विकलं त्याला बुक्का म्हणलं तर ते विकतं, पण विकल ते विका ना. जोरच बुक्क्याचं दुकान घालून बसलं, त्याला मातीला रंग दिला, हे बुक्का घेऊन म्हणल्यावर तो कसा घेईल तो. तर विकाल तेथे विका, काय माती नाव ठेवून बुक्का असं आहे. मग ते मातीला तुम्ही बुक्का म्हणले तरी चालते. तसं हे शास्त्र मी कोणाही पुढे सांगत नाही. असं आहे, गाढवा पुढे गीता वाचू नये माणसाने, त्या म्हशी पुढे रामायण वाचायला गेला, सगळा खेळ करून बसला तो. आणि म्हणून अशी पात्रता, माझ्या ज्ञानाची धारणा धरण्याकरता जो पात्र आहे, असा आनग आहे, तो तसा तू आहेस. आणि त्याकरता मी शास्त्र सांगितलं. कोणतं सांगितलं ते, गुह्यतम. तर गुह्यतमम शास्त्रम. तर असं ते गुह्यतर आणि गुह्यतम, तीन का म्हटलं. पहिलं गुह्य काय असतं, गुह्य गुहाहितम, काय योवेदनीतम गुहायाम परमे योमन. म्हणजे गुहा शब्दाचा अर्थ आहे शरीर, आणि त्याच्यातली गुहा शब्दाचा अर्थ आहे बुद्धी, आणि त्या बुद्धीच्या आत आहे म्हणून गुहाशयम परंपरा. योवेदनीतम गुहायाम, जो गुहेमध्ये आहे त्याला तू जाण. तर ते असं शास्त्र आहे. गुह्य का, सर्वसाधारण लोकाला न कळतं म्हणून त्याला गुह्य म्हणतात. आणि अभ्यास करून 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 ज्याला ते कळतं त्याला गुह्यतर असं म्हणतात. आणि अभ्यास करून करून जे कळालं पण तरी ते अनुभवात येत नाही, अनुभवात आचरल्या जात नाही, म्हणून त्याला गुह्यतमम असं म्हटलं. सामान्य लोकाला कळत नाही म्हणून त्याला गुह्य म्हटलं. आणि अभ्यास करणाऱ्यांनी खूप अभ्यास करून ज्याला कळालं म्हणून त्याला गुह्यतर म्हटलं. आणि अभ्यास करूनही ते अनुभवात उतरत नाही म्हणून त्याला गुह्यतमम असं म्हटलं. याचा विशेष खुलासा 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमोत्तमम, तिथं आपण खूप भरपूर वर्णन केले, त्याचं खूप चिंतन केले. त्यामुळे तर काय गुह्याचं सांगत नाही तुम्हाला. असं गुह्यशास्त्र आहे. आणि ते शास्त्र आहे, ते शास्त्र याचा अर्थ आज्ञाज्ञापकत्व. जे सर्वसाधारण मानवी बुद्धीला कळत नाही ते कळवून देण्याला म्हणतात शास्त्र. हां, हितशासनात शास्त्रत्वम किंवा आज्ञाज्ञापकत्वम शास्त्रत्वम. जी गोष्ट आज्ञात आहे ती कळवून देतं त्याला शास्त्र म्हणतात. आणि हितशासन म्हणजे याचा अर्थ काय, कोणतंही शास्त्र असलं तर ते तुम्हाला शासन करतं. कोणतंही शास्त्र असू द्या तुम्हाला शासन. तुमचं इंजिनिअरिंगचं शास्त्र आहे ते इंजिनिअरिंगचं, ते तुम्हाला शासन करते नाही. तुम्ही एवढी तरी एक गोड म्हणतं ते, याच्या पुढं नाही जायचं. मग तुमच्यावर शासन मारलं त्यांनी, माझ्या पद्धतीने कर. म्हणजे याचा अर्थ ते हिताचं तुमचं ते त्याचं शासन जरूर आहे. ते तुझ्या मनाला तू मुळी वडली, एवढी मोठी रेख का होती जागा म्हणून वडल्या. त्याचं काय त्याला मीटर असतं ना तुमचं. ते काय कोणतं शास्त्र म्हणजे कोणतं सोपं नसतं ते. म्हणजे त्याचा अर्थ पण ते शासन करतं. शासन करतं हे थांब म्हणतं ते, असं एवढंच घे, एवढंच घे, एवढंच कर, एवढंच कर. म्हणजे याचा अर्थ काय, ते शासन झालं. ते पण ते शासन कोणतं आहे, हिताचं आहे. ते तुम्हाला विनाशाकडे जाऊ देत नाही म्हणून त्याला हितशासनात हिताचं शासन करतं. हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. तसं आपलं शास्त्र असतं वेदांत शास्त्र. हे असंच कळलं पाहिजे, हे नको. हे जर कळेल तर तुझा विनाश होईल तुझा. म्हणजे हिताचं शासन करतं ते. म्हणून किंवा आचारशास्त्र असतो, आपण त्याला म्हणतो काय, आचार प्रथमो धर्म. तर आचारशास्त्र काय कर, तुमचं शासन करतं. हेच कर, असंच कर, हे नको करू. मग तुमच्यावर शासन दातं, ते तुम्हाला प्रतिबंध करतं. पण तो प्रतिबंध काय, तो हिताचा, म्हणून त्याला हितशासनात शास्त्रम असं म्हणतात. आणि आज्ञात जी गोष्ट जे कळते ते सांगितलं त्याला पिष्टपिशन म्हणतात.
बऱ्याच वेळा ते कीर्तनकार काही प्रवचनकार जे लोकांना माहिती आहे तेच सांगतात. आता लोकांना बसतेत बिचारी भावनी तो भाग त्यांचा तो वेगळा येतो. पण जे माहितीच आहे ते सांगू नये त्याला पिष्ट पिशान्याय म्हणतात. आणि म्हणून कशा करता सांगितलं तुम्हाला ते शास्त्र असं गुह्यतम शास्त्र मया ना माझ्याकडून इदम शास्त्र इदम गुह्यतमम मया इदम गुह्यतमम शास्त्र मया उक्तम. तर असं गुह्यतम शास्त्र माझ्याकडून सांगितल्या गेलं. कोणाला ते जो पात्र आहे त्या अशा पात्र पुरुषाला. आणि मी सांगितलेलं येतत बुद्ध्वा असं जे शास्त्र आहे ते जाणून जो बुद्धिमान आहे. बुद्धिमान कोणला ज्याला बुद्धी म्हणतात तो नाही. बुद्धिमान उदंड असतात आणि त्या बुद्धिमानानेच बॉम्बस्फोट करून माणसाचे जीव घेतलेत. आत्तापर्यंत जो मोठमोठा विनाश झाला तो मूर्ख माणसाने नाही, विनाशी माणसाने बुद्धिमान माणसाने केला आहे. मग बुद्धिमान कोण? तोच जो मला जाणतो तोच खरा बुद्धिमान. त्याला काय म्हणतात ते? हा, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. त्याला त्या बुद्धीला शब्द आहे, दुसरा काय त्यात चल जाऊ द्या. ते पवित्र बुद्धी असं म्हणतात त्याला. ते दुसऱ्या अध्यायात आलं ते होतं कृष्णार्पण म्हणायचं. नाही आलं तोंडात आठवून कृष्णार्पण घ्यायचं. असा जो बुद्धिमान आहे तो बुद्धिमान काय करतो? अर्जुना कृतकृत्य स्यात्. तो असा कृतकृत्य होतो. असा अर्जुन इतक्या वेळ एवढे सगळे 14-15 अध्याय ऐकले तरी तो नाहीच म्हणायचा. हा, व्यवसायात्मक आणि अनुव्यावसायिकात्मक बुद्धी. ते मग आठवलं सांगा तुला तो शब्द काय तोही नाही सांगायचा. मेधा प्रज्ञा त्याला म्हणतात. मेधा बुद्धी त्याला म्हणतात. मेधा असे ते. तर असा तो आहे तो. तर अर्जुन आत्तापर्यंत तो नाही म्हणत होता. हे गुह्यशास्त्र मी आत्तापर्यंत तुला सांगितलं म्हणजे इथून पाठीमागे सगळे हे शास्त्र गुह्यशास्त्र होतं. आणि हे तुझी पात्रता पाहून मी तुला सांगितलं. असा कोणी बुद्धिमान असेल तो हे जाणून तो पुरुष कृतकृत्य होतो. अर्जुनाने तर या ठिकाणी 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कृतकृत्य हा असं या ठिकाणी दाखला दिला. जेव्हा मी या ठिकाणी काय झालो, मी आता कृतकृत्य झालो असं म्हणण्यात या ठिकाणी अर्जुन या अध्यायात शेवटच्या श्लोकात तो मुक्त झाला. आता तो मुक्त झालो, ते मुक्त झालो काय सांगत बसावं त्याला. आता खरी गीता उद्यापासून आपली गीता सुरू होती. आतापर्यंत अर्जुनाची गीता सुरू होती, आता उद्यापासून आपली गीता सुरू होती असं आहे. आता उद्यापासून आपली परीक्षा आहे आणि उद्यापासून आपण कोणत्या ठिकाणी बसतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. रामेश्वर भगवान की जय. झाली.